कल्याण डोंबिवली महापालिका आणि पे फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षात डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान महोत्सव आयोजित केला जाणार आहे। 17 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलामध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। या महोत्सवाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणं आणि वाचन संस्कृतीला चालना देणं हा आहे। राज्यभरातून नागरिक या महोत्सवात सहभागी होऊन एकमेकांमध्ये पुस्तके आदान प्रदान करतील, तसेच नव्या पुस्तकाचे वाचन करतील। या उद्देशाने उपक्रम राबवणार असून या उपक्रमातून तरुणांना वाचनाची गोडी लागावी यासाठी 13 जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया या उपक्रमास महापालिकेकडून राबवले जाणार आहे। या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना जिथे असाल त्या ठिकाणी लेख, कथा किंवा पुस्तके वाचण्याचे आवाहन करण्यात येईल। या महोत्सवासाठी नागरिकांना मोबाईल दूर ठेवून वाचनाकडे लक्ष देण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केलं आहे। आपले पाई फ्रेंड्स लायब्ररी आणि KDMC यांच्या मार्फत आपण 17 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यंत आपला सावळाराम महाराज संकुल क्रीडा संकुल डोंबिवली येथे पुस्तक आदान प्रदान सोहळा आपण करतोय। याच्यामध्ये आपल्याकडे कल्याण डोंबिवली नव्हे तर संपूर्ण राज्यामधनं वेगवेगळ्या ठिकाणातून लोक येतात आणि हा जो एक कॉन्सेप्ट आहे की आपण सर्व लोक तिकडे बसून पुस्तकं एकमेकांशी शेअर करतो आणि पुस्तकांचं वाचन करतो। हे एक वेगळ्या पद्धतीचं वाचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एक KDMCचा पाऊल आहे। यामध्ये मॅक्सिमम लोकांनी पार्टिसिपेट करावं। पर्टिक्युलरली जे आपले टीनेजची मुलं आहेत आणि यंगस्टर मुलं आहेत त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा। याचाच एक भाग म्हणून 13 जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया हे उपक्रम सकाळी 11 ते 11:30 दरम्यान आपण राबवतोय। यामध्ये असं अपेक्षित आहे की सगळ्यांनी जिथे ते उपस्थित आहे तिथे कुठलीही पुस्तक कुठलाही लेख वाचन करायला पाहिजे आणि उद्देश असा आहे की त्यावेळेला आपला फोन बाजूला ठेवून आपले जे जुने माध्यम होते वाचण्याचे त्याच्यावर आपण फोकस करू आणि मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये वाचन शक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करूया। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।